नमस्कार, यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्स्ना आपलं। आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला घाटंजी पोलीस स्टेशनवर। घाटंजी तालुक्यातील अंजेती दिनांक 2 मार्चला सागर सलाम या युवकाचे अंजेतील संतोष महादेव भोयर निखिल भोयर यांच्यात भांडण होऊन हाणामारी झाली आहे। यात भोयर भावंडाने सागर सलाम यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने सागर सलामने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेची घाटंजी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार देऊन सुद्धा 12 दिवस उलटूनही आरोपीस पोलिसांनी अटक का केली नाही असा आरोप करत दिनांक 13ला दुपारी 1च्या दरम्यान घाटंजी पोलीस स्टेशनवर आदिवासी बांधवांनी धडक देऊन ठाणेदार यांना निवेदन देऊन आरोपीस अटक का केली नाही असा आक्रोश केलाय। ठाणेदार यांना या प्रकरणाची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दोन्ही आरोपीस दिनांक 13ला सकाळी मुरली या गावातून अटक केली असून आरोपी गजाआड करण्यात आले आहे। पुढील कार्यवाही सुरू आहे। आजचा हा मोर्चा जन आक्रोश महामोर्चा अंजीचं जे 306 जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत भोयर कंपनी त्यांना वास्तविक त्याच दिवशी अटक करायला पाहिजे होती। गंभीर गुन्हा आहे। पुरावे उपलब्ध असताना सर्व घटना स्पष्ट असताना त्या दिवशी आरोपींना पळून जाण्यासाठी संधी का दिली यामुळे तीव्र असंतोष लोकांमध्ये निर्माण झाला आणि यावरून प्रस्थापितांना गर्भश्रीमंतांना पोलीस खात्यामार्फत सवलत दिल्या जातं, त्यांना पाठीशी घातल्या जातं आणि सर्वसामान्य आदिवासी माणूस असेल तर ताबडतोब गाडी जाऊन त्यांना घरून उचलून आणल्या जातं। हा भेदभाव कायद्याने आदिवासींच्या बाबतीमध्ये दिसून आला आणि म्हणून मृतकाच्या आईवडिलांना आदिवासींना न्याय मिळावा म्हणून आजचा हा जनाक्रोश मोर्चा गोंडवाना संग्राम पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत या आरोपींना तात्काळ आज अटक करत नाही तोपर्यंत हा मोर्चा इथून हटणार नाही। संपूर्ण व्यवस्था मोर्चेकऱ्यांची खाण्यापिण्याची आरोपीला अटक करेपर्यंत पोलीस डिपार्टमेंटने करावी ही आमची स्पष्ट मागणी। आमचा आरोप स्पष्ट पोलीस स्टेशनवरती आहे। पोलिसांच्या हाती होतं, त्यांनी मुद्दाम त्यांना पळून जाऊ दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर काहीतरी देखावे गाडी पाठवून आम्ही त्यांना शोधत आहोत। अरे तुम्हाला अटकच करायची नाही तर काय शोधता तुम्ही? अटक करायची असती तर त्या दिवशी तुम्ही ताबडतोब ताब्यात घेतले असते। धन्यवाद। जो घडला होता 306चा अंजनी सिनेमामध्ये ज्या मुलांनी फाशी घेऊन आत्महत्या केली होती त्या फाशीस जे कारणीभूत होते 2 आरोपी त्यांना आम्ही आज रोजी अटक केलेली आहे। आरोपी हे बरेच दूर गेलेले होते, त्यांना आणण्याकरता त्यांचा मागोवा घेण्याकरता आणि त्यांची माहिती काढण्याकरता आम्हाला एक 7 ते 8 दिवसांचा पिरियड लागला आहे। त्यानंतर आम्ही आज रोजी त्यांना अटक केलेलं आहे आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे। तपास हा पोलीस उपअधीक्षक श्री व्यंजने साहेब हे करत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध लवकरच दोषारोपपत्र दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा चालवून त्यांना कशी जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासन तपास करते। अटक आज आम्हाला थोडीशी माहिती भेटली होती तर त्याच्यानुसार आज आम्ही मुरली शिवारातून त्यांना अटक केलेली आहे।